अभिनेत्री ममता संदर्भात मोठी बातमी समोर येते। ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलेला आहे। किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदी तिची नियुक्ती झाली होती, मात्र त्यानंतर मोठा वादंग बघायला मिळाला होता आणि आता ममताने स्वतः महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलेला आहे। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावर बसवल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता। दरम्यान ज्यांनी दीक्षा दिली त्यांना सुद्धा त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं होतं। मोठा वाद त्यामुळे निर्माण झाला होता आणि आता ममतानं तिच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदाची तिची नियुक्ती झाली होती। काही दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यामध्ये तिने हा संन्यास घेतला होता आणि तिला ही पदवी देण्यात आली होती, मात्र आता तिने राजीनामा दिलेला आहे, कारण की ही पदवी घेतल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता। किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदी तिची नियुक्ती झाली होती। काही दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यामध्येच तिने दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर तिची महामंडलेश्वर पदावर नियुक्ती झाली होती। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा दाते। सीमा, काय अधिकची माहिती आहे? काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। महामंडलेश्वर पदाचा राजीनामा ममतानं दिलेला आहे, आताची मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी सीमा दाते आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, राजीनामा दिलेला आहे, मोठा वादंग सुद्धा निर्माण झाला होता। ममता महामंडलेश्वर झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता तिला तिच्या पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलेला आहे।